श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। खरंच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर आज आपण बघणार आहोत की आपल्याला दर मंगळवारी आपल्या कुलदेवीची सेवा कशा प्रकारे करायची। गुप्तपणे जरी तुम्ही ह्या सेवा नित्यनियमाने आपल्या घरामध्ये केल्या तर नक्कीच तुमची कुलदेवी तुमची जी काही मनातली इच्छा आहे ती नक्की पूर्ण करेल। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान नक्कीच लाभेल तुम्हाला सर्वांना। त्याचबरोबर घरामध्ये काही अडचणी असतील किंवा संकट, आता संकट तर प्रत्येकाला येतात, संकट हे कधीही सांगून येत नसतं। त्याचबरोबर घरामध्ये एखादं मंगल कार्य घडत नसेल किंवा एखादं महत्त्वाचं काम तुमच्या हातातून पार पडत नसेल, काही अडथळे येत असतील त्या कामासाठी, तर आपण आपल्या कुलदेवीची सेवा करावी। दर मंगळवारी कुलदेवीची सेवा केल्याने आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या कामामध्ये जे काही अडथळे येत आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मंगल कार्य घडून येत नसेल तर नक्कीच तुम्ही या सेवा केल्याने तुमच्या घरातली सर्व कामे मार्गी लागतील। तर कोणती सेवा आहे आपल्या कुलदेवीची? नित्यनियमाने तर आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करावीच लागत असते, पण ज्यांना कोणाला शक्य नसेल की दररोज देवीची सेवा करणं, तर तिची वार जो आपल्या कुलदेवीला समर्पित केलेला म्हणजे वार असतो। आता बऱ्याच जणांना आपली कुलदेवी माहिती नसते, पण त्यांनी माहिती करून घ्या। आपली कुलदेवीचा वार माहिती नसेल कोणता आहे तर तुम्ही मंगळवारी हा कुलदेवीचा वार आहे, त्याचबरोबर शुक्रवार हा कुलदेवीचा वार आहे, त्यामुळं तुम्ही म्हणजे मंगळवारी पण करू शकतात ही सेवा किंवा शुक्रवारी पण करू शकतात। तर कुलदेवीला समर्पित असा मंगळवार आणि शुक्रवार आहे। जर तुमची कुलदेवी आई तुळजाभवानी तुळजापूरची देवी असेल, कुलस्वामिनी असेल, तर तुम्ही मंगळवारी म्हणजे हा उपाय, हा सेवा करा। नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि घरात मंगल कार्य घडत नसेल तर मंगल कार्य घडून येईल। तर पहिली सेवा काय करायची आहे, तसं तर नित्यनियमाने दररोज आपल्या कुलदेवी आणि कुलदैवत, आता कुलदेवी आणि कुलदैवत हे कुटुंबाचे रक्षण करत असते, त्यामुळे त्यांना विसरता कामा नाही। जशी आपल्याला म्हणजे सेवा घडते आपल्या हातून तशी नित्यनियमाने दररोज सेवा करत चला। नक्कीच तुम्हाला कोणत्याही अडचणी येणार नाहीत। जरी अडचणी आल्या तर योग्य तो मार्ग दाखवण्यासाठी आपली कुलदेवी, आपले कुलदैवत नक्कीच आपल्याला मदत करतील। तर आपण मंगळवारी आपल्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी आपल्याला उपासना करायची आहे, म्हणजेच उपवास धरायचा आहे। घरातील एका तरी म्हणजे पुरुषांनी नाही धरला तरी महिलांनी, पुरुषांनी तसं गुरुवार धरायचं म्हणजे उपवास करायचा गुरुवारी, आणि महिलांनी मंगळवार किंवा शुक्रवार आपल्या कुलदेवीचा जो वार आहे तो आपण त्या दिवशी उपवास करायचा। तर तुम्ही नक्कीच मंगळवार करा, त्यानंतर मंगळवारी उपवास करायचा। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा। पण जर तुम्हाला आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा जप माहिती नसेल तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणजे एक माळ जरी केले तरी चालेल। जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 11 माळी जप नक्कीच आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा करा। खूप प्रभावी आणि शक्ती म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा येते आणि आपल्या घरातलं वातावरण सुद्धा चांगलं राहतं। त्यानंतर नामस्मरण हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे सेवेमधला, सोपा आणि भरपूर काही आपल्याला फळ देणारा आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करा। त्याचबरोबर तुम्ही नवार्ण मंत्र, अतिशय प्रभावीशाली असणारा नवार्ण मंत्र जो आहे त्याचं सुद्धा तुम्ही एक माळ नक्की जप करा। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं, खरंच ज्या घरामध्ये आता एखादी मुलगी आहे किंवा मुलगा आहे आणि त्याचं योग लग्नाचा जुळून येत नसेल, म्हणजे घरामध्ये मंगल कार्य घडत नसेल, तर तुम्ही दर मंगळवारी 11 मंगळवार तुम्हाला आपल्या कुलदेवीला नागवेलीच्या पानाचा विडा अर्पण करायचा आहे। तुम्ही म्हणजे जर खरं तुम्ही 11 मंगळवार जर हा उपाय करून बघितला तर नक्कीच तुम्हाला योग्य तो जोडीदार नक्कीच मिळेल आणि घरात मंगल कार्य घडून येईल। त्यानंतर आपल्या कुलदेवीची आणखीन एक सेवा करायची आहे की आपल्या घराजवळ जर कुलदेवीचं मंदिर असेल, आता मूळ पीठावर जाणं आपल्याला दर मंगळवारी शक्य नाही किंवा पौर्णिमाला पण जाणं शक्य नाही, आपण वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या दर्शनासाठी जात असतो। तर ज्यावेळेस तुम्हाला जाणं शक्य नसेल मूळ पीठावर दर मंगळवारी किंवा पौर्णिमेला, तर तुम्ही तुमच्या घराजवळ जर एखादे कुलदेवीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला दर मंगळवारी जायचं आहे आणि मंदिरात जात असताना आई कुलदेवीसाठी
आपल्याला लिंब जे आहेत खूप प्रिय असणारे लिंब आपल्या कुलदेवीला, त्याचबरोबर नागवेलीच्या पानाचा विडा ते सुद्धा घेऊन जायचं आहे। तुम्ही 11 दिवस करून बघा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल। जरी तुम्ही नागवेलीच्या पानाचा विडा अर्पण केला तरी पण चालेल, पण ज्यांना नागवेलीच्या पानाचा विडा शक्य नाही अर्पण करणं, तर त्यांनी आपल्या घराजवळ आपली जी कुलदेवी आहे तिथे लिंबाचा हार तयार करायचा आहे आणि तो 11 लिंबाचा हार आपल्या कुलदेवीला घालायचा आहे। असा 11 मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे। नक्कीच तुमच्या घरामध्ये मंगल कार्य घडून येईल। त्याचबरोबर दर मंगळवारी आपल्या कुलस्वामिनीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी, त्याचबरोबर आपली कुलदेवी आपल्यावर तिची कृपा असावी याच्यासाठी नैवेद्यामध्ये खिरीचा नैवेद्य, तिला प्रिय असणारा हा नैवेद्य आपल्याला दर मंगळवारी आपल्या कुलदेवीला दाखवायचा आहे। त्यानंतर आपल्या कुलदेवीची सेवा करत असताना देवी दुर्गा त्याचबरोबर देवी काली या मंत्राचं पठण करायचं आहे। त्याचबरोबर जर तुमची इच्छा असेल एखादी की माझं काम लवकर हे पूर्ण व्हावं, असं तुम्हाला साकड घालायचं असेल, असं भाग बांधून ठेवायचा असेल आपल्या कुलदेवीकडून तुमची इच्छापूर्ती जी आहे ती पूर्ण करून घ्यायची असेल, तर तुम्ही नक्कीच मंगळवारी आपल्या कुलदेवीच्या समोर बसून एक भाग नक्की बांधा। तो भाग बांधल्याने आपल्या मनोकामना इच्छा सर्व पूर्ण होतात। त्याचबरोबर तुम्ही जर तुमच्या मनातल्या काही इच्छा म्हणजे इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर त्यावेळेस संकल्प नक्की करा। त्याचबरोबर दर मंगळवारी आपल्या म्हणजे कुलदेवीचा टाक तर आपल्या देवघरामध्ये असतोच, तर त्या टाकावरती 16 वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक आपल्याला करायचा असतो। त्याचबरोबर म्हणजे मंगळवारी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस आपल्या कुलदेवीची आरती आपल्याला नित्य नियमाने करायची असते। जरी तुम्हाला एरवी करणं म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार करणं शक्य नसेल होत, तर तुम्ही किमान मंगळवारी तरी आपल्या कुलदेवीला जो वार समर्पित आहे त्या दिवशी तिची सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस आरती करायची आहे। त्याचबरोबर तिला तुपाचा दिवा सुद्धा आपल्या कुलदेवीला नित्य नियमाने लावायचा आहे। जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही किमान म्हणजे मंगळवारी तुपाचा दिवा लावा आणि आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी ह्या सेवा दर मंगळवारी नक्की करा। नक्कीच तुमच्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊन आई कुलस्वामिनीचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होईल। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।